Yes, so what came in my mind is sin raised to 8x minus cos raised to 8x बघितल्यानंतर त्याला फॅक्टराइज करूयात, कारण 8 पॉवर घेऊन आपण काय सोडवू शकत नाही जास्त वेळ. सो त्याला आपण फॅक्टराइज केले a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर न. सो sin raised to 4x plus cos raised to 4x into sin raised to 4x minus cos raised to 4x. Now again what we can do with sin raised to 4x minus cos raised to 4x? Again we can use a square minus b square. So it will be a plus b, a minus b. So sin square x minus cos square x, or sin square x plus cos square x into another bracket, sin square x minus cos square x. Again sin square x plus cos square x हे तर 1 होऊन जाईल. सो काय राहील आपल्याकडं? sin raised to 4x plus cos raised to 4x. खाली काय आहे बघा ते? 1 minus 2 sin square x cos square x. 1 ला मी sin square x plus cos square x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं तर चालेल का? -2 sin square x cos square x. सांगा बघू सगळ्यांनी. 1 ला मी sin square x plus cos square x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं तर चालेल का? sin square x plus cos square x ब्रॅकेट स्क्वेअर जर केलं तर ते एक्सपान्शन केल्यावर काय होईल? sin raised to 4x plus cos raised to 4x plus 2 sin square x cos square x minus 2 sin square x cos square x तर आहेच. ते कॅन्सल होईल का? कॅन्सल होईल का ते? म्हणजे पूर्ण डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इज इट sin raised to 4x plus cos raised to 4x? पूर्ण डिनॉमिनेटर जो आहे इज इट sin raised to 4x plus cos raised to 4x? न्यूमरेटर मध्ये पण sin raised to 4x plus cos raised to 4x आहे. डिनॉमिनेटर मध्ये पण sin raised to 4x plus cos raised to 4x आहे. ते कॅन्सल होईल. sin square x minus cos square x म्हणजे minus cos 2x ना? हे cos 2x चा फॉर्म्युला आहे का नाही? sin square x minus cos square x म्हणजे minus cos 2x. मग मायनस कॉस 2x चं इंटिग्रेशन किती? मायनस sin 2x अपॉन 2 प्लस c. Yes or no? आन्सर काय दिलं बघायचं? व्हॉट इज द आन्सर? What is the answer? Is it second option? ठीक आहे. So I can see there is a printing mistake here. हा ब्रॅकेट असला पाहिजे. मायनस sin 2x अपॉन 2 प्लस c. Got it all of you? नेक्स्ट वन. समजले का? हा क्वेश्चन सोपा होता तसा. न्यूमरेटर फॅक्टराइज केलं, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू म्हणजे sin raised to 4x plus cos raised to 4x आणि ते कॅन्सल होऊन आपल्याला आन्सर मिळालं. क्वेश्चन नंबर 15. x dx upon 1 plus x square plus under root 1 plus x square cube. काय करूया तिथं? काय करूया सांगा? इथं एक्स डीएक्स दिसते म्हणजे कुठेतरी एक्स स्क्वेअरला टी म्हणलं तर 2x dx dt होईल असं काहीतरी मला इथे चिन्ह दिसतात. मग 2 न डिवाइड केलं, 2 न मल्टिप्लाय केलं तर 2x dx चा मला उपयोग होईल असं मला दिसतं. माझी पहिली रिडिंग. दुसरं मी 1 प्लस एक्स स्क्वेअरला जर फक्त मी समजा टी म्हणलं, कारण 1 पण मला ह्याच्याबरोबर एक्स स्क्वेअर बरोबर घालवायचंच आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअरला समजा मी टी म्हणलं
तर इथं अंडर रूट टी क्यूब होईल आणि तो परत बाहेर एक अंडर रूट आहे म्हणजे t⁵3/2 होईल हे. बरोबर ना? येस ऑर नो? मग कुठंतरी मला ती अडचण येऊ शकेल असं मला वाटतंय, म्हणून मी 1 + x² ला t² म्हणलं तर काय होईल असा मला प्रश्न पडतो. म्हणजे विल दॅट बी अ बेटर कंडिशन टू सॉल्व्ह? 1 + x² ला जर t² म्हणलं तर काय होते बघूया. असं माझं मत की मी 1 + x² ला t, एक तर तुम्हाला लक्षात आलंय की 1 + x² च्या जागी सबस्टिट्यूशन करायचे. तुम्ही एक तर t कराल किंवा t² कराल. ठीक आहे, माइट बी t² डोक्यात तुमच्या आलं नसेल, पण t तरी नक्कीच आला असेल. मग t तुम्ही केला तर ते काय होईल आपण बघूयात, पण पहिला मी t² न सोडवून बघतो. याचा अर्थ 2x dx इक्वल टू 2t dt होईल का? विल दॅट बी पॉसिबल हिअर? 2x dx equal to 2t dt. If I call 1 + x² as t², so will that be x dx equal to t dt? 2 ची नकोच गरज नाही आपल्याला. x dx equal to t dt होईल का? x dx equal to t dt. ठीक आहे, x dx झाला t dt. सोपं करूया, तर 2 ची काय गरजच नाही आपल्याला. इथनं पण काढून टाकतो. x dx equal to t dt. आता 1 + x² ला मी काय म्हटलंय अंडर रूटच्या आत बघा, t² प्लस 1 + x² t² आहे. t² चा क्यूब आणि परत स्क्वेअर रूट म्हणजे हे t क्यूब होईल का? 1 + x² ला t² म्हणलं, t² केल्यानंतर ते t क्यूब होईल का? डिनॉमिनेटर मध्ये मला t² कॉमन घेता येतील. कॅन आय टेक t² as कॉमन? विल दिस बी 1 + t? t² चा स्क्वेअर रूट जर t झाला, t ला t कॅन्सल झालं, म्हणजे मला 1/√1 + t dt झालं का? म्हणजे t + 1⁻⁻1 चे इंटिग्रेशन करणं कधी पण सोपं आहे. सो अगेन प्रेझेन्स ऑफ माइंड जर इथं असेल तर 1 + x² ला t म्हटल्यानंतर सुद्धा सी थिंग्स आर गोइंग टू सिम्प्लिफाईड. त्याचा अवघड ते अडचण नाही, पण मी या स्क्वेअर रूट म्हणून मी म्हटलं 1 + x² ला t न म्हणता t² म्हणून. व्हॉट इट ऑल ऑफ यू? म्हणजे मला ते आतल्या स्क्वेअर रूटचा मला त्रास नको. कळते का? मग काय आन्सर आहे ते तुम्ही नंतर चेक करू शकता. t + 1⁻⁻1 चे इंटिग्रेशन किती होईल? t + 1⁻⁻1 + 1 -1 + 1 म्हणजे t + 1⁻1 अपॉन 1/2 2 × t + 1⁻1 + c. सो 2√t + 1 t किती होता तुमचा? t काय होता? √1 + x² + 1 √1 + x² + 1. बघा हा वाला ऑप्शन सेकंड. गॉट इट ऑल ऑफ यू? समजतंय का? आता इथं मजा सांगतो या क्वेश्चनला. दिसायला किती मोठं दिसतं बघा ते, पण इथं मला वर 2x दिसतंय, खाली 1 + cos 2x is 2 cos² x, बरोबर? and sin 2x is 2 sin x cos x. बघूया असं करून काय होतंय का. लेट अस जस्ट सी और लुक ओव्हर इट. 2 2 2 सगळीकडनं कॅन्सल होईल. इथनं 2 घालवतो, इथनं 2 घालवतो. Now if I take cos x common, it will be cos x plus sin x. हा cos x जर वर पाठवला तर x sec x अपॉन cos x plus sin x असं होईल का? काय करता येईल? इज इक्वल टू x log of 1 plus tan x plus 2x upon 1 plus cos 2x plus sin 2x. 1 plus cos 2x is 2 cos square x. Sin 2x is 2 sin x cos x. X sec x upon cos x plus sin x. 1 plus tan x is log of एक काम करायला लागेल आपल्याला. मला असं वाटतंय
लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स या टर्मचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढून बघूया आपण जरा. सांगा मला काय आहे. 1/1 प्लस टॅन एक्स इंटू टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स मान्य आहे सगळ्यांना. 1/1 प्लस टॅन एक्स इंटू टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. आता मला इथं टॅनला जर मी साइन अपॉन कॉस केलं तर कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स होईल का? होईल कसं? आणि कॉस एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स एक्स एक कॉसला मल्टिप्लाय झालं की 1 होईल म्हणजे सेक एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स होईल का? आणि आपण आता या टर्मची व्हॅल्यू पण तीच काढली होती ना. या टर्मची व्हॅल्यू किती काढली होती आपण? एक्स इंटू सेक एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स असंच झालं होतं का? एक्स एक एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. म्हणजे तुम्हाला मी सांगतो हे मला कुठं क्लिक झालं त्या पहिल्या ऑप्शनकडे बघितलं. जर मी प्रोडक्ट रूल इथं वापरला म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? सेक एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. म्हणजेच आपला प्रश्न झाला का? म्हणजेच आपला प्रश्न झाला का? लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 पहिला इंटू दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह प्लस एक्स इंटू सेक एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. आणि हा आपण आत्ताच सोडवलं होतं. 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x वॉज 2 कॉस स्क्वेअर एक्स साइन 2x वॉज 2 साइन एक्स कॉस एक्स. 2 कॅन्सल झालं. कॉस कॉमन घेऊन वर पाठवलं तर एक्स सेक एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स झालं होतं का नाही मला सांगा. हे झालं होतं का? सो सरळ सरळ हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स. Are you understanding that how much derivative is helpful in solving all the critical questions of integration? We can call the derivative as the loophole for all the critical questions in integration. तू तसं नाही सुटणार ना मग तुला डेरिव्हेटिव्ह सोडवतो पण तुला सोडवणारच. आणि आय एम टेलिंग यू मी हा पेपर तुमच्याबरोबर आता पहिल्यांदा मी बघतोय. मी हा पेपर तुम्हाला डायरेक्टली द्यायचं कारण एवढंच कारण हा पेपर रत्नागिरीच्या युनिटला फार अवघड गेला होता आणि हार्डली कोणी 40वर हे केलं होतं. So I am also solving this for the first time with you. So what I mean to say is आपण ऑप्शन नाही क्वेश्चन नाही काही ना काहीतरी करून वी कॅन फाइंड द सॉल्युशन. गॉट इट ऑल ऑफ यू? अँड आय गेस आतापर्यंत आपण ते करत आलोय. आता 17व्या प्रश्नापर्यंत आलोय आणि कुठलाही क्वेश्चन अनसॉल्व राहिला नाही ना आतापर्यंत. राहिला का कुठला क्वेश्चन अनसॉल्व? साइन क्यूब एक्स अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस रेज टू 4x. काय करणार मला सांगायचं? काय करणार? चारही ऑप्शन बघा तुम्हाला थोडा क्लू येईल बघा. You will get some clue if you look at the options. काय करता येईल? 1 plus cos square x into 1 plus cos square x plus cos raised to 4x dx.
बोला. काहीतरी हिंट क्लू कसं करूया सांगा. Yes, any one of you. Sin cube x upon 1 plus cos square x into under root 1 plus cos square plus cos raised to 4. Now I'll tell you my reading. मी हे सगळे ऑप्शन जेव्हा बघायला लागलोय मला ब्रॅकेटच्या आत sec x प्लस cos x sec x प्लस cos x आणि sec x प्लस cos x कॉमन दिसतंय. ठीक आहे. सो sec x प्लस cos x जर तुम्ही बघितलात तर इट इज नथिंग बट 1 plus cos square x upon cos x. If we simplify simply, sec x is 1 upon cos x plus cos x. If we cross multiply, this will be 1 plus cos square x upon cos x. So what do I mean by this? 1 plus cos square x upon cos x. ह्याचा सेक इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह किंवा कोसेक इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय होईल मला सांगा. सेक इनवर्स म्हटलं तर किंवा कोसेक इनवर्स म्हटलं तर 1 upon x into under root x square minus 1 no. Yes, 1 upon x into under root x square minus 1 असं होईल. सो मला इथं काय दिसतंय बघा. साइन क्यूब एक्स ला असू दे आता तात्पुरती तरी 1 plus cos square x ह्याला एक cos x ने डिवाइड करतो आणि या अंडर रूटला सुद्धा एक cos x ने डिवाइड करतो आणि न्यूमरेटरला cos square x ने डिवाइड करतो. इनजस्टिस व्हायला नको म्हणून 1 plus cos square x plus cos raised to 4x. ठीक आहे. करून बघूया काय चुकलं. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा. sin cube upon cos square, will this be sin square x into sin x अपॉन cos square x. ठीक आहे. न्यूमरेटरच आपण बघूया नंतर काय करायचं. त्याला तरी तसंच ठेवतो. हे 1 plus cos square x अपॉन cos x into under root 1 plus cos square x plus cos raised to 4x ला cos x ने डिवाइड करतोय. cos x स्क्वेअर रूटच्या आत गेल्यानंतर cos square x होईल ना. So will it be 1 upon cos square x plus 1 plus cos square x? Yes, please tell me. Will this be 1 upon cos square x plus 1 plus cos square x? So can I write this plus 1 as plus 2 minus 1? Can I write this plus 1 as plus 2 minus 1? Can I write this plus 2 as plus
+1s +2 -1. आता मला इथं सरळ सरळ काय दिसतंय बघा, या अंडररूटच्या आत हे पहिले 3 टर्म्स जे आहेत ते 1/cos x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे का? 1/cos x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे का? म्हणजेच थोडक्यात 1 प्लस cos स्क्वेअर x अपॉन cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे का? 1 प्लस cos स्क्वेअर x अपॉन cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर फक्त तसंच होईल का? 1/cos x प्लस cos x इज नथिंग बट 1 प्लस cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आणि पुढं हा -1 राहतोय का? पुढं हा -1 राहतोय, बरोबर? म्हणजे स्क्वेअर रूटच्या आत बघा काय आलं माझं आता, 1 प्लस cos स्क्वेअर x अपॉन cos x ब्रॅकेट स्क्वेअर -1. न्यूमेटरला काहीतरी आलेलं आहे, मी न्यूमेटरला अजून फोकस केलेलं नाहीये काय आहे ते, पण मला हा खाली जे काही दिसायला लागलंय 1/x इंटू अंडररूट x स्क्वेअर -1 च्या फॉर्म मध्ये दिसतंय का? दिसते का दिसत नाहीये? 1 सम फंक्शन इंटू अंडररूट दॅट फंक्शन स्क्वेअर -1. मग हे अशा प्रकारचे डेरिव्हेटिव्ह फक्त कुठे दिसतात आपल्याला? सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स मध्येच असतं ना ते, कॉस इनवर्स मध्ये असतं. Isn't it only in the sec inverse and cosec inverse part, all of you? So the numerator जो आहे माझा sin cube x जो आहे फक्त, let that be sin cube x upon cos square x. Let us not disturb it at present. हा आहे तसा असू दे. What I am interested in is 1 plus cos square x upon cos x म्हणजेच sec x plus cos x, बरोबर ना? म्हणजे sec x plus cos x. ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे जरा सांगा. sec x tan x प्लस cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. So is it sin x upon cos square x minus sin x? Sin x into bracket 1 upon cos square x minus 1 म्हणजे sin x into 1 minus cos square x upon cos square x. So sin cube x upon cos square x. म्हणजे मजा बघा, तुमचा जो 1 प्लस cos square x upon cos square x cos x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आलाय? sin cube x upon cos square x आलाय का? 1 प्लस cos square x upon cos x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? sin cube upon cos square आला का? बघा 1 प्लस cos square upon cos is nothing but sec plus cos. तुम्हाला हे माहिती आहे, cos डिवाइड केला दोघांना तर 1 upon cos म्हणजे sec, cos square upon cos म्हणजे cos. sec चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. sec x tan x आपण सिम्प्लिफाय केलं, sec x म्हणजे 1 upon cos x, tan x म्हणजे sin x upon cos x, म्हणून ते झालं sin upon cos square मायनस sin. sin कॉमन घेतलं 1 upon cos square -1, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर sin cube x upon cos square x आलं का? आलं का नाही मला सांगा. म्हणजे तुम्हाला सगळं काय दिसतंय मला सांगा आता. पूर्ण आपण डिकोड केलेला आहे क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ ऑप्शन. आपण तो पूर्ण क्वेश्चन डिकोड केलेला आहे. पूर्ण क्वेश्चन अशा पद्धतीने आपण डिकोड केलाय की ज्यामध्ये सरळ सरळ आपल्याला काय दिसतंय की ही जी काही टर्म आहे ब्रॅकेट मधली, हे ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह वर sin cube x upon cos square x आहे. मग ह्याला समजा टी म्हणलं तर हा सगळा डेरिव्हेटिव्ह dx बरोबर जाईल, त्याचा dt होईल आणि खाली t इंटू अंडररूट टी स्क्वेअर -1 होईल. म्हणजे सेक इनवर्स का कोसेक इनवर्स काय होईल मला सांगा. सेक इनवर्स का कोसेक इनवर्स? मायनस साइन नाहीये म्हणजे कुठला कुणाचा डेरिव्हेटिव्ह येतो? काय इंटिग्रेशन 1 upon t टू अंडररूट टी स्क्वेअर -1. सेक इनवर्स का कोसेक इनवर्स? सो सेक इनवर्स ऑफ टी आणि टी तुमचा काय आहे? सेक एक्स प्लस कॉस एक्स. सो सेक इनवर्स ऑफ सेक एक्स प्लस कॉस एक्स कुठल्या ऑप्शन मध्ये? सेकंड ऑप्शन. डिकोड झाला का क्वेश्चन? थॉट प्रोसेस लक्षात आली सगळी? थॉट प्रोसेस लक्षात आली? मला क्वेश्चन मधनं पहिला काय कळत नव्हतं, मी ऑप्शन कडे नजर दिली तर सेक एक्स प्लस कॉस एक्स म्हणजेच ऑप्शन मध्ये दिले 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स ब्रॅकेटच्या आत.
मग ह्याचा मी जरा सोडवायचा प्रयत्न केला. मला इथं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स दिसत होतं, खाली याच्या कॉस एक्स नव्हतं, म्हणून मी ह्याला एक कॉस एक्स दिलं आणि आत पण मी एक कॉस एक्स द्यायचा प्रयत्न केला. आणि तो मी आत पाठवल्यानंतर मी काय केलंय, आत पाठवल्यानंतर मी काय केलं, त्याला मी डिवाइड केलं प्रत्येक टर्मला डिवाइड केल्यानंतर काय झालेलं आहे, इफ यू डिवाइड ऑल द टर्म, तिथं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1 आपल्याला दाखवता आलं. आर यू गेटिंग माय पॉइंट व्हॉट आय एम ट्राइंग टू से? दिस इज साइन क्यूब एक्स, वर खाली कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड केलं, एक दिला पहिल्या टर्मला, दुसरा दिला स्क्वेअर रूटला, आणि ते स्क्वेअर रूटचा जेव्हा आत गेला तो कॉस स्क्वेअर म्हणून गेला, आणि त्यामध्ये 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -1 मध्ये दाखवता आला. आणि मजा अशी की ह्याचाच डेरिव्हेटिव्ह साइन क्यूब एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. समजलं का सगळ्यांना? ते पण आपण चेक केलं. मग डायरेक्ट सेक इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक इनवर्स ऑफ सेक एक्स प्लस कॉस एक्स हे उत्तर आलेलं आहे. मला वाटलं एक पहिला क्वेश्चन आपल्याकडनं अनसॉल्ड राहणार आहे, पण तो पण सुटलेला आहे. जाऊया पुढं. 18th वन. ठीक आहे, आता 18th वन तुम्हाला जमले का मला सांगा. एक्स रेस टू -6 म्हणले, 1 प्लस 2x क्यूब रेस टू 2/3 अपॉन एक्स रेस टू 6. काय केलं ह्याला? एटीन दोनचा काय केलंय? टेल मी. ठीक आहे, एक्स रेस टू -6 इक्वल टू एक्स रेस टू -3 चा स्क्वेअर. खाली घेतल्यानंतर ते एक्स रेस टू +3 चा स्क्वेअर होईल. वाटलं तरी तर बाजूला लिहून घेतो, एक्स रेस टू -3 चा स्क्वेअर. पुढे काय?